10 वर्षांचा तुरुंगवास, 1 कोटी दंड. देशात काल रात्रीपासून पेपर लीक विरोधी कायदा सुरू. सरकारकडून कायद्याची अधिसूचना जारी. ठाण्यात गावंड बागेत इमारतीचा पत्रा उडाला. पत्रा फुटबॉल टर्फवर पडल्यानं 6 मुलं जखमी. जखमींवर बेथनी रुग्णालयात उपचार सुरू. शक्तीपीठच्या भूसंपादनास स्थगिती. महामार्गाच्या फेरआखणीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. शेतकऱ्यांचा विरोध असलेल्या ठिकाणी फेरआखणी. मुख्यमंत्री आज उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक, अहमदनगर आणि जळगाव जिल्ह्याचा दौरा. उद्या तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक. पश्चिम रेल्वेवर माहीम ते गोरेगाव ब्लॉक. रेल्वे रुळांची देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक. 20 ते 25 मिनिटे उशिराने रेल्वे धावणार. एनटीएने संयुक्त CSIR UGC नेट परीक्षा पुढे ढकलली. अपरिहार्य परिस्थिती, लॉजिस्टिक समस्यांमुळे परीक्षा लांबणीवर. सुधारित वेळापत्रक लवकरच अधिकृत वेबसाईटवर होणार घोषित. आज दिल्लीत GST काउन्सिलची महत्त्वाची बैठक. बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार राहणार उपस्थित. दुपारी 4 वाजता बैठकीचं आयोजन. राज्यातील मंत्र्यांचे शिष्टमंडळ ओबीसी आंदोलकांची घेणार भेट. 11 वाजता ससाणेंची तर दुपारी 2 वाजता हाके आणि वाघमारेंची घेणार भेट. भुजबळ, महाजन, भुमरे, पडळकर, शेंडगेही राहणार उपस्थित. ओबीसींची बैठक ही सरकार पुरस्कृत. मनोज जरांगेंचा आरोप. सगळे सोयऱ्यांचं आरक्षण रद्द करण्याची मागणी जातीयवाद नाही का? जरांगेंचा सवाल. पोर्शा अपघाता प्रकरणी आरोपीच्या वडिलांना जामीन मंजूर. गाडी दिल्या प्रकरणातील दाखल गुन्ह्यात जामीन, पण इतर 2 गुन्ह्यात कोठडी कायम.